नमस्कार. बाबा टॉकीजच्या सिनेमाचे हिरो या सदरात आपण अत्यंत एका वेगळ्या मुलाखतीच्या जगात प्रवेश करतोय. याची संकल्पना नितेश पवार यांची आहेच. तर आज आपण भेटणार आहोत कला दिग्दर्शक म्हणजे आर्ट डायरेक्टर देवदास काशीनाथ भंडारे यांना. भंडारे साहेब नमस्कार. 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 भंडारे साहेब, हे पोर्ट्रेट काय चालू आहे स्पेशली? हे अर्थात महाराज आहेच आणि महाराज आराध्य देवता आहे आपला महाराष्ट्र, अखंड जगाचे. बरोबर. आणि मला मनापासून एक माझी इच्छा होती की मी माझ्या स्टाईलने महाराजांचे एक पोर्ट्रेट तयार करेन आणि ते एका आवडत्या व्यक्तीला प्रेझेंट करा. वाव, नाही नाव ऐकणार नाही कळेल आपल्याला. धन्यवाद. मी काय म्हणतो, तुम्ही हे एवढे हात असे तुमच्याला वगैरे तुमचं इतकं सुंदर चालतं, हे तुम्ही शिकलात कुठे? म्हणजे सुरुवात नेमकी कशी झाली तुमच्या कलेची? खूप म्हणजे 25-30 वर्ष मागे जावं लागेल थोडंसं. जाऊया फ्लॅशबॅक मध्ये, सिनेमाच्या भाषेत फ्लॅशबॅक. 6वी-7वीला असताना माझी एक खोत शिक्षिका होती, विनीता खोत नावाची शिक्षिका होती. लक्षात आहे. आणि मला ती का लक्षात आहे, माझी चित्र तेवढी फारशी चांगली नसायची त्या काळात स्पर्धेला. माझा एक प्रतिस्पर्धी एक मित्र होता, एकनाथ ससाणे. तो आता हयात नाहीये. त्याची एकनाथ ससाणे, पण तो आता सध्या हयात नाहीये. तो ब्लॉकेज, त्याचं ते हार्टचं ऑपरेशन झालं, त्याच्यामुळे त्याच्यात ते गेला. ती 7वी-8वीची गोष्ट आहे. पण तो जेव्हा माझ्या बरोबर 7वी मध्ये शिकायला होता तेव्हा एका स्पर्धेला मला आणि माझी खोट टीचर यांनी घेऊन गेली बांद्र्याला. तबस्सुम तेव्हा परीक्षक होती. आणि भंडारी, तुझं चित्र छान आहे पण थोडंसं आळशी आहे, तुझी चित्राची प्रगती होईल. म्हणजे तिची टीका पण एवढी प्रेमळ असायची, त्याच्यात राग यायचा नाही. मार्मिक आणि करेक्ट होती. आणि पॉइंट पॉइंटवर. हा. आणि शिक्षिका म्हटलं, काय शिक्षिका ओरडतात, बाबा काय तुझं हे कसलं चित्र, काय तू कधीच पास होऊ शकत नाही. त्याच्यात आणखी नर्वस होते विद्यार्थी. पण तुझी इन्स्पायर करायचे टीकेतून. हा, तुझी चित्र छान आहे पण थोडासा आळशी, थोडीशी प्रॅक्टिस केली पाहिजे तू. बरोबर. हा चालेल आणि तुला बक्षीस मिळेल ना मोठं. तू त्या स्पर्धेला मला बसवलं तिने. बसवल्यानंतर तो माझा प्रतिस्पर्धी विद्यार्थी, मी, आणखी बरीच 100 मुलं होती. बांद्राला एका चर्च मध्ये ती स्पर्धा होती. तबस्सुम परीक्षक होती. मला तर नेमकं साल आठवत नाही. मला तर 77, 76 किंवा 78च्या आसपास. इंटरमिजिएटची परीक्षा, एलिमेंटरी इंटरमिजिएटची परीक्षा शाळेतली असते, त्या परीक्षेची तयारी करत असताना ती स्पर्धाही होती. आणि त्या स्पर्धेमध्ये मला 3रं बक्षीस मिळालं. वा. 1लं, 2रं, 3रं. पण 3रं मिळणंही म्हणजे मला 100 मुलातून, 100-150 मुलातून मला ते खूप इन्स्पायर वाटलं काय ते करू शकतो. आणि तिथून माझी चित्रकला सुरुवात झाली. आणि मी चित्रकलेत अगदी प्रॅक्टिस करत 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 10वी पर्यंत पोहोचल्यानंतर मग मला कळलं की चित्रकलेने शिक्षक होता येतं, चित्रकलेचं शिक्षक होता येतं. आणि मग जे स्कूल ऑफ आर्ट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट, अशा गोष्टी कळल्या. इकडे चांगल्या प्रॉपर शिकवलं जातं. पण घरची परिस्थिती एवढी गरीब होती, झोपडपट्टीत राहिला होता सँडर्स रोडचा. आणि त्यातून पण त्या परीक्षा देऊन त्या इन्स्टिट्यूटला जॉईन व्हायचं हे मोठं म्हणजे हेच होतं. म्हणजे तसं हाताच्या अंतरावर जे स्कूल ऑफ आर्ट, पण पोहोचणं फार मोठी गोष्ट. झोपडपट्टीतून तिथपर्यंत प्रवास. येस. वडील चांगले माझगावला कामाला होते, पण काही कारणाने त्यांची नोकरी गेली, काही गोष्टी अशा त्यामुळे मग आम्ही ते मुंबई पोर्ट्रस्ट आणि याच्या बिल्डिंग मधून डायरेक्ट झोपडपट्टीमध्ये असतो. आणि मग त्या स्पर्धेत पास झाल्यानंतर, एलिमेंटरी इंटरमिजिएट या परीक्षेत पास झाल्यानंतर मी इंडियन आर्ट इन्स्टिट्यूटला फाउंडेशन साठी ऍडमिशन घेतला. तिथून माझ्या चित्रकलेचा प्रवास सुरू झाला. जे स्कूल ऑफ आर्टला गेलेला? जे स्कूल ऑफ आर्टला मी गेलो, फाउंडेशन कोर्स करून गेलो, पण मला तिथे फार काळ टिकता आलं नाही, कारण त्याची फी खूप महागडी होती. मग मला अशी कमिशन बेसची पेंटिंगची काम ही करत 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 चित्रकलेत प्रगती झाली माझी. तुम्ही सिनेमाकडे कसे का वळला? आधी नाटक, सिरियल किंवा काय डायरेक्ट सिनेमा आला? काय नेमकं काय? यस, एकदम तुम्ही मुद्द्यावर आलात. मला त्या सिनेमाकडे मी कसा वळलो हा एक टर्निंग पॉइंट आहे. जेव्हा जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये ऍडमिशन घेतलं आणि फी भरायची मला अशी प्रॉब्लेम आले,
मग मला कोणीतरी असं सुचवलं की तुम्ही पोस्टर डिझायनर म्हणून समर्थ स्टुडिओमध्ये जा. ओके, गुरुजी बंधूंकडे. तिकडे तुम्हाला शिकवतील पोस्टर डिझाईन कसं. शिवाजी मंदिराच्या समोर. हा, शिवाजी मंदिर समोर. तिथेच गेला तुम्ही? मग तिथे गेलो मी. एकाने सुचवलं मला की तिथे जा, तुला काहीतरी काम मिळेल. तिथे गेल्यानंतर मला स्टुडिओ, सिनेमा कसे बनतात, शूटिंगची कामं कशी चालतात, ह्या गोष्टी कळल्या. त्यावेळेला मोठमोठे पोस्टर्स रंगवून वगैरे यायचं ना? येस. त्यावेळी मायबाप पिक्चरचे पोस्टर्स त्या तिथे बनत होतं समर्थ आर्टमध्ये. आणि एक अशोक सरांचं पिक्चर होतं, मला तर नीटचं आठवत नाही. सगळीकडे बोंबाबोंब नाही, अंबाबाई कुलस्वामिनी अंबाबाई कुलस्वामी वगैरे. हा, तर त्यांचे मोठे मोठे चेहरे असं बॅनर मी आउटलाईन वगैरे करायचो. आणि त्याच्यात एक सिनियर पेंटर यायचा, तो रंग भरायचा आणि मी रंग भरायचो. आणि तो फायनल टचअप तो द्यायचा. पण मला नुसतं ते फाउंडेशनचे ते रंग भरायला सुद्धा तिथं जो एक्सपिरियन्स मिळाला त्याने मला खूप शिकायला मिळालं. मग तिथून कळलं मला की याच्याही पेक्षा आणखी मोठं जग आहे सिनेमा लाईनचं. बरोबर. मग सिनेमा लाईन मध्ये जे नकली घरं बनवतात, नकली सेट बनवतात, बाहेरूनच, आतमध्ये काहीच नसते, आपल्याला माहिती. हो, नकली बंगले, नकली मोठे मोठे हवेली स्टुडिओमध्ये बनतात. स्टुडिओ मधल्या मग माझ्या फेऱ्या सुरू झाल्या स्टुडिओमध्ये. मग स्टुडिओ फिरला त्या काळात स्ट्रगल. हा, तर आरके स्टुडिओ, महबूब स्टुडिओ, फिल्मिस्तान स्टुडिओ, नटराज स्टुडिओ, एसएल स्टुडिओ. आतमध्ये कोणाची ओळख नाही. ओळख नसल्यामुळे मग काय, कोणाची मदत घेऊन, कोणाला जाऊन आतमध्ये कसं तरी शिरायचं. असं करता करता 88 ची गोष्ट आहे. असं करता करता आरके स्टुडिओ मध्ये एका कॅन्टीन मध्ये मी बसलो होतो चित्र काढत. कसा तरी घुसलो, वॉचमॅन वगैरे सोडत नव्हते. घुसलो कसा तरी गर्दीतून आणि त्या कॅन्टीन मध्ये काही स्केच करत बसलो होतो. चहा घेतला. तिथे मला एक मिस्त्री भेटले, रामचंद्र मिस्त्री. रामचंद्र मिस्त्री भेटले आणि त्यांनी तू चित्र छान काढतोस, कोणाकडे काम करतोय? ते म्हणाले, मी म्हणालो कोणाकडे सध्या नाही, काम शोधतोय. तर हरकत नाही, मी तुला एका आर्ट डिरेक्टरची ओळख करून देतो. आणि मग M.A. शिंदे नावाचे आर्ट डिरेक्टर, ज्यांना सारांशसाठी नॅशनल अवॉर्ड मिळाला, अशा व्यक्तीकडे मला ते घेऊन गेले. आणि मला त्यावेळी असं वाटलं की आर्ट डिरेक्टर म्हणजे मोठा माणूस, अगदी सुटाबुटात असेल काय. तर काय नाही, मी हे तरी बऱ्यापैकी कपडे घातले, पण त्याचा एक साधा व्हाईट सदरा आणि मोजणी वजा चप्पल, अशा व्यक्तीकडे घेऊन गेल्यावर त्यांनी माझी चित्र पाहिली आणि ते म्हणाले की तुझी चित्र छान आहेत, मग तुला काय काय मला पण हे असं तुम्ही जे करताय कला दिग्दर्शन ज्याला म्हणतात ते तसं शिकायचं आहे, मग तुला वर्ष 6 महिने पगार नाही मिळणार. तर मी म्हटलं जिथे जे स्कूल पार्टला मला शिकता आलं नाही, पुढे माझं पूर्ण कोर्स करता आला नाही, तर मी यांच्याकडे ते शिकेन करेन. माझी फी तिकीट देण्याऐवजी आपोआप याच्यामध्ये होते, मध्ये भागते. हो, तर मग तुला पगार नाही, मग हरकत नाही, बोलो वर्ष 1.5 वर्ष मी समजेन तिकडे कोर्स करतो, तर ते तुमच्याकडे करेन. बरोबर. आणि मग तिथे ड्युटी सुरू झाली. मार्ग पिक्चर होता, हेमा मालिनी, विनोद खन्ना. मार्ग. हा, त्याचं सेट लावलेला होता आश्रमचा. महेश भट डायरेक्टर, बरोबर, आणि आर्ट डिरेक्टर M.S. शिंदे, त्यांचं फुल नाव मधुकर शिंदे. मग तिथे 15-20 दिवस ते काम चाललं. मी काय स्लोगन लिहायचो, काय आर्टिस्टिक गोष्टी आश्रमामध्ये काय जे स्लोगन आणि ते सगळं करत होतो. 15-20 दिवसाने तो सेटचं शूटिंग संपलं आणि मग घरी गेलो. घरी गेल्यानंतर कट्टू 1 महिना 1.5 महिन्याने शिंदे साहेबांनी मला बोलवलं घरी. त्या दरम्यान 15-20 दिवसात त्यांचा एक हजेरी मास्टर मला 20 रुपये द्यायचा. 20 रुपये 88 मध्ये मला खूप मोठे वाटायचे. बोला 2000च्या सारखे. हा, 2000. हा, तर त्या 20 रुपयामध्ये मग 10 रुपयामध्ये वडापाव, दूध किंवा आणखीन काय असं जेवण. तेव्हा वडापाव 30 रुपये 30 पैशाला होता काय तर त्यावेळी भागत होता. आणि मग एकदा घरी त्यांनी बोलवलं आणि तू छान काम करतोस,
तू माझ्या बरोबर कंटिन्यू काम करशील आणि हे घे तुला एक एन्व्हलप माझ्यातर्फे. त्या एन्व्हलप मध्ये काही पैसे होते 2,500 आसपास. सर मला पगार तुम्हाला मिळणार नव्हता, मग हे पैसे कसले? तुमचा माणूस तर रोज मला 20 रुपये देत होता. तर ते म्हणाले, अरे वेड्या, तुझं ते 20 रुपये हे तुझं गाडी भाडं होतं, त्याला आम्ही कन्व्हेन्स म्हणतो. अच्छा. आणि हे तुझं 60 रुपये 50 रुपये पर डे काय किती मानतोय? 65 की 60 रुपये काय ती शिफ्ट लावली होती त्यांनी. असे मिळून तो 2,500, मला तो 2,500 तो माझा पहिला पगार माझ्या आईच्या हातात दिला. क्या बात. आणि मग आईची प्रतिक्रिया काय होती ते? एवढे पैसे आणलेस कसे, कसले, कुठले? ते दिवस रात्र काम करत त्याच्यातले 20 रुपये 10 रुपये मला तू देत होता. 10 रुपये तुझं मला गाडीला खर्च तेव्हा एवढी. हा डाका वेळ घातला जुन्या लोकांचे डाका घातला चोरी केली नाही हे पहिला प्रश्न येतात. हो त्यापैकी नाही तेव्हा हा तसं काही करणार नाही. तरी पण अविश्वास नाही. कुठून आणलेच हे पैसे? मग तुला सांगावं लागलं. मला एक 15-20 दिवस मी तिकडे स्टोर काम करत होतो, त्याचे त्या माझ्या साहेबांनी मला हे दिले पैसे एवढे. ठीक आहे चालेल, मग गाडी खुश झाली ती बिचारी. तर असा माझा सिनेमामध्ये प्रवेश झाला. नाही आता मग तुम्ही हे करता म्हणजे अजून कोणाकडे तुम्ही शिकला? जर MS शिंदेचं फार मोठं नाव आहे, पण अजून नंतर कोणाकडे असे असिस्ट केलं इंडिपेंडेंट होण्यापूर्वी? हो, हा चांगला प्रश्न आहे. इंडिपेंडेंट होण्यापूर्वी R वर्मन त्यावेळेचे MS शिंदेचे मित्र, तर त्यांच्या सेटवर जाऊन प्रॉपिंग करणं, स्केचेस करणं, पेंटिंग्स करणं. त्यांचे पूर्ण व्हाईट कलरचे सेट्स असायचे आणि त्यांच्या सेटवर मोठ्या मोठ्या फ्रेम असायच्या 4x5च्या 4x3च्या. तर त्या काळात तेवढ्या मोठ्या फ्रेम भाड्याने मिळत नसत. कुठची फिल्म होती काय माहिती आठवत? त्या पिक्चरचं नाव मला आठवत नाही, पण हिंदी फिल्म होती. हा, मी जो 4था-5वा असिस्टंट सारखा त्यांच्याकडे जायचो. बरोबर. आणि तेव्हा त्या काळामध्ये असं साहेबांनी बोलवलंय ना, मग ते पिक्चरचं नाव बिवा मी काय विचारायची गरज. 10-15 दिवस भरले की आपलं काय पैसे देणार आहेत ते घ्यायचे आणि जायचे. तर असं त्यावेळी चालायचं. आणि मग ते पेंटिंग करायला जायचो, मग तिथून पैसे मिळायचे. त्याच्यानंतर त्यांचे मुहूर्त पिक्चर ते व्हायचे. एक मुश्किल पिक्चर नावाचा मुहूर्त, त्याचे मोठे मोठे थर्माकोलची अक्षर कटिंग करणं, मोठमोठे. हा हो. तर असे करता करता बरेचसे आर्ट डायरेक्टर संपर्कात आले. एक तर R वर्मन आले, त्याच्यानंतर त्या काळामध्ये दिलीप सिंग नावाचा एक आर्ट डायरेक्टर होता, एक सुरजित सिंग नावाचा आर्ट डायरेक्टर होता. असे बरेच. म्हणजे तुमचं कोणाशी विशेष जुळलं आर्ट डायरेक्टर मध्ये? मी असिस्टंट असा इंडिपेंडेंट आपण नंतर वळणार होतो. जुळलं तुमच्याकडे काय काय शिकता आलं असं काय त्याच्यापैकी? तर जेव्हा आम्ही तो हम है राई प्यार के पिक्चर करत होतो, आमिर खानचा असिस्टंट मध्ये 4था-5वा होतो मी. आर्ट डायरेक्टर कोण होते? आर्ट डायरेक्टर MS शिंदे होते. MS शिंदे. आणि दिल है की मानता नाही हा एक पिक्चर होता. ते भट क्लबचे सिनेमा ते MS शिंदेच करायचे ना? हो, अगदी 10-15 चित्रपट, सडक, साथी, दिल है की मानता नहीं, सगळं होतं तुम्ही. फिर तेरी कहानी याद आई, दी जेंटलमन. तमन्ना मध्ये होता. तमन्ना मध्ये होतो. सुंदर सब्जेक्ट. येस, तमन्ना मध्ये होतो. त्याच्यानंतर सर मध्ये माझं असोसिएट नाव आहे. अरे वा. पहिलीच प्लेट सुरू झाली. हो, पहिली प्लेट. येस सर मध्ये. येस. आणि सर मधलं ते सगळं जेवढं फॅन्टसी गाणं आणि जो तो क्लास, तो ब्लाइंड क्लास गरलीला एक कॉलेज आहे, त्या कॉलेजच्या वरती आम्ही तो वर्ग लावला होता. सुन 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 बरसात धुम सुन, हे गाणं तुम्ही बघितलं असेल. तर तेव्हा MS शिंदे त्या पिक्चरला अर्ध्यावर होते, त्याच्यानंतर नव्हते ते. त्यांना दिल है की मानता नहीच्या सेटवरती त्यांना हार्ट अटॅक आला होता. तर त्यांना तिथून मग त्यांचा जो असिस्टंट गप्पा चक्रवर्ती, त्याचं तो पण नाव आहे, त्याचं मेन नाव कार्तिक चक्रवर्ती. मग तो मला असोसिएट म्हणून त्याच्याबरोबर मी करत राहिलो पुढचे पिक्चर. ते अगदी चाहत पर्यंत. आपला हा शाहरुख खानचा चाहत, नंतर तिथपर्यंत मग करत राहिलो. आणि मग पुढे मग एक इंडिपेंडेंट डिरेक्टर म्हणून, आर्ट डायरेक्टर म्हणून तुम्ही मराठीत प्रवेश केला की हिंदीतून प्रवेश झाला? प्रवेश हिंदीतूनच झाला. अंगरक्षक सनी देओलचा एक पिक्चर आहे, तर तुम्ही इंडिपेंडेंट होतो, पण एक जोडीला मद्रासचा पण आर्ट डायरेक्टर होता. कारण त्यांनी काही पोर्शन, दोघांची नावं त्याच्यानंतर बरेच चित्रपट झाले. म्हणजे
1-13-7 बरोबर. त्याच्यानंतर बरेच येतात, म्हणजे 15-20 दिवस. मराठीत हा, मराठीत पहिला सिनेमा कुठचा मराठीतला पहिला सिनेमा सप्तपदी, ज्याला अवॉर्ड तुम्ही मिळाला. हा, 2015 मध्ये. शासनाच होतं ना? नाही, भारत सरकारचं होतं ते, दूरदर्शनचं होतं. दिल्ली. हा, सह्याद्री सिने अवॉर्ड म्हणजे दूरदर्शन. आपला मराठीचा आपला प्रांत झाला, पण मेन शाखा त्यांची दिल्लीची. तर ते एक मानाचं 2015ला मला ते मिळालं. त्याच्यानंतर बरेच अगदी 5-6 चित्रपट, ते बोला अलग निरंजन किंवा शहीद भाई कोतवाल किंवा वन्स मोर. हिंदीमध्ये काय अवॉर्ड मिळायची संधी मिळाली काय? हिंदीमध्ये अवॉर्ड मिळायची संधी होती, पण थोडी स्पर्धा भरपूर होत्या. मग त्याच्यानंतर मध्ये तुम्ही एकदा फॉरेनला, विलायतला गेला. आपल्या भाषेत जुना शब्द असेल, विलायतीला गेला म्हणून. परदेशात तुम्ही कुठच्या तरी सिनेमाच्या निमित्त परदेशात गेला होता, फिल्म कुठची तरी केली? हो, एक द रूम नावाची एक फिल्म आहे. मागच्याच वर्षी मी गेलो होतो, शिकागोला गेलो. आणि टेक्सास, डलास आणि बरेच, म्हणजे 3-4 प्रांतामध्ये त्यांचं शूटिंग झालं. आणि लोकेशन रेकी इंडिया, आपल्या महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या डिरेक्टर्स लोकांना लोकेशन कुठे कुठे चांगलं मिळेल याचं स्टडी करण्यासाठी. अशा दोन्ही पर्पजने मी मागच्या वर्षी एक 4 महिने होतो. तुम्हाला असं वाटतं की कधी कधी काय असतं की ठराविक सिनेमा, म्हणजे जसं आता एखादं लोकेशन बघितलं आणि ते मॅच करायला झालं इंडियात बाहेर, म्हणजे कुठच्या महाराष्ट्राच्या बाहेरचं असेल, ते मॅच करण्याचा प्रसंग आला आणि ते मॅच करायचं कधी एखादी घटना घडली तुमच्याकडे की आता आर्टिस्ट मिळत नाही, अवेलेबल आहे, तिकडे लिहू शकत नाही? बरोबर. पण तसं आम्ही करतो ना. सोपी प्रोसिजर आहे ती. जसं तो तुम्ही जुनून पिक्चर बघितला असेल वाघाचा. राहुल चेंज होतो. हा, काही बर्फाळ डोंगरातला तो वाघ आहे, अशा काही गोष्टी आहेत. आणि तो सेम लडाख किंवा उटी किंवा अशा बर्फाळ प्रदेशामध्ये जेव्हा आपण जातो आणि तो सेम काही पोर्शन इंडियात करायचं असेल तर आम्ही फिल्मालय, फिल्मिस्तान मध्ये बरेच सेट लावलेले आहेत. आणि ते नकली बर्फाळ डोंगर बनवणं आणि तो ग्राफिक आलं. हो, आता DI ग्राफिक काय काय करतात लोक. पण हे तुम्हाला कसं वाटतं की त्या हे ग्राफिक ठीक आहे, शॉर्टकट असेल, पण वाटतं कलेच्या बाबतीत योग्य आहे? नाही, ठीक आहे, टेक्नॉलॉजी आता जशी बदलत चाललंय, चांगली गोष्ट आहे. पण जे समाधान, जे आपण रिअल स्ट्रक्चर उभं करायचं आणि रिअल ते फील द्यायचं, तर ते समाधान मिळायचं ते थोडं मिळत नाही. पण ड्राय वाटतं ना, काही अंशी ते ड्राय वाटतं, कारण ग्राफिक आहे ना, शेवटी ग्राफिक आहे, ते ड्राय वाटतं. तर ते जान नसायची. जसं तुम्ही पूर्वी जान होतो, जसं बघा महाराजांचं तुम्ही पोर्ट्रेट जान होतलेले दिसतं, ते तसं काही जाणवत नाही. तुम्हाला काय वाटतं फरक त्याच्या बाबतीत? हो, तसं जाणवतं ऍक्च्युली. रिअल स्ट्रक्चर बनवणं आणि ग्राफिकनी तयार करणं फरक. पण एक गोष्ट सोपी झाली ग्राफिकमुळे. जसं बाहुबली तुम्ही चित्रपट पाहिला, मी त्याच्यात केलं नाही काम, पण बाहुबली जसं क्रोमावरती काम केलेलं आहे आणि क्रोमावरती ते बिल्डिंग क्रिएट केलेलं आहे, ते महल क्रिएट केलेलं आहे. तर तसा जो आम्ही रिअल स्ट्रक्चर जे बनवायचो ते आता ग्राफिक वरती गोष्टी गेलेल्या आहेत. बरोबर. पण जे रिअल स्ट्रक्चर आम्ही बनवायचो आणि ग्राफिकचं करणं ते तेवढं समाधानकारक वाटत नाही. आर्ट डायरेक्टर कसं होईल? पण त्याच्यातून एक गोष्ट चांगली झाली ग्राफिकमुळे, की तुम्ही हवं ते क्रिएट करू शकता एकाच जागेवर. एकाच जागेवर हवं ते क्रिएट करू शकता. आणि पब्लिक पण एवढी चोखंदळ झाली आहे की ग्राफिक आणि रिअल स्ट्रक्चर त्यांना कळतं, त्याची व्हॅल्युएशन पण कळते. बरोबर. आणि त्यामुळे कुठेतरी काय म्हणतात ना, ज्या गोष्टी शक्य नाहीत, बरोबर, त्या गोष्ट ग्राफिकनी कराव्या लागतात. आता बघा ना, पूर्वीचा सिनेमा आताचा सिनेमा बदललाय. पूर्वीचं तुमचं आर्ट डायरेक्शन आणि आताचा आर्ट डायरेक्शन मध्ये कमालीचा बदल झाला. तर हा बदल तुम्ही कसा काय ऍब्सॉर्ब करता स्वतःमध्ये? मला म्हणजे कसं एक्झॅक्ट कसं माहिती की तो कसं काय ऍक्सेप्ट करता तुम्ही? तर कठीण होतं पूर्वी आम्ही तसं करायचं, आता हे असं करायला होतं. त्यामुळे तुम्हाला असं काय होतं, काय कसं, म्हणजे किती मेहनत करावी लागते अशा हिशोबाने पूर्वीच्या आणि आताच्या कामाच्या तुलनेत? हा,
पूर्वी काय थोडा सिस्टमॅटिक वेळ द्यायचे प्रोड्युसर्स, डायरेक्टर्स. आता आर्टिक पळत असतो. हा, आता तारखा जुळवणं ऍक्टर लोकांच्या आणि आपलं सेट मॅच करणं किंवा सेटला टाइम देणं फार कमी गोष्ट झाली. पटापट हवं असतं. हा, तसं व्हायला नाही पाहिजे. पण काही निर्माते, दिग्दर्शक असे काही समजदार आहेत जे प्रॉपर वेळ देतात. जसं मला तिकडे त्या सप्तपदी सिनेमाला वेळ दिला होता. 1942 काळ दाखवला. हो, 1942. काय काय होतं त्या पिक्चर मध्ये लोकेशन? त्याच्यामध्ये लोकेशन हे होते की त्या काळामधली हवेली, त्या काळातली प्रॉपर्टी, त्या काळातलं फर्निचर चॅलेंजिंग होतं. मोकळा सगळा स्टुडिओ, जुनी एक स्ट्रक्चर होतं, त्याला ते प्रॉपिंग भरून केलं आम्ही ते. आणि ती सजावट आणि ते एक एक प्रॉप जमा करून हे करणं, जुन्या काळातल्या गोष्टी ते लावणं, प्रॉपर वेळ दिला होता त्या डिरेक्टरने आणि ते करता आलं व्यवस्थित. तसंच आताच्या हल्ली जे डिरेक्टर्स आहेत किंवा निर्माते, जे काही तुमच्या माझ्या वेळचे, तुम्ही जसा वेळ देता, मला तुमचा एक चित्रपट मी केला होता, पैज नावाचा चित्रपट केला होता. मला त्याच्यात फार मजा आली. तुम्ही एक तमाशाचा फड मला बनवायला दिला होता सुंदर आणि प्रॉपर मला एक 2 आठवडे दिले होते की तुम्ही तो साईडला शूटिंग मी करतोय तोपर्यंत तुम्हाला याच्यात काय सजावट करायची ती करा. आणि मग तो त्यामुळे तुम्ही प्रॉपर वेळ दिल्यामुळे मला तो तमाशाचं फळ गरज असते. काय होतं, सिनेमा बनत असतो पण ज्या माणसाकडे काम करत असं हे यांनी काही उभंच नाही केलं, कॅमेरामॅनने प्रॉपर दाखवलं नाही सिनेमा कसा पोहोचेल, भिडायला लागतो इथे, तर त्याला वेळ नाही दिला तर काम कसं होणार? आताचे कसे कलाकार पटापट मैं सुबह माझी इधर शूटिंग सुबह शाम को उधर जाणं, या अशा गोष्टी करत कलाकार. आता त्या सिनेमा फास्ट झाला. बरोबर. या फास्ट सिनेमाचे फायदे तोटे काय तुम्हाला काय वाटतं? आता फास्ट झाल्यामुळे काय होतं, ते प्रॉपर कुठल्याही टेक्निशियनला म्हणावं की कॅमेरामॅनला म्हणावं किंवा डिरेक्टरला म्हणावं की आर्ट डिरेक्टरला म्हणावं, तुम्ही प्रॉपर वेळ दिला नाहीत तर ते मग ठातूरमातूर काम होतं. आणि जर प्रॉपर वेळ दिला तर तो त्याच्यामध्ये जान आणतो. त्याचं कारण असं की ते रिअल ऑथेंटिक तो सेट वाटतो परफेक्ट. जसं ते तमाशाचा फड आणि काही गोष्टी तुम्ही सांगते त्यावेळेचे ते रेडिओचे नाव, पेटी, मागचा पडदा, तो आताचा आधुनिक वाटला नाही पाहिजे, तो हातानेच पेंटिंग केलेला पाहिजे. तर अशा काही गोष्टी करता येतात. आणि तेवढा जाणकार डिरेक्टर आणि जाणकार कॅमेरामॅन, त्याला त्याची आवड आणि त्याची माहिती असलेलाच तो काम करून घेतो. बाकी नवीन डिरेक्टर्स आहेत चांगले, पण त्यांना एका टेक्निशियनला किती वेळ दिला पाहिजे या गोष्टीचं काही डिरेक्टरना, काही डिरेक्टर, तुम्ही डिरेक्टरना काही सजेस्ट कराल की आर्ट डायरेक्टर आम्हाला कसं काय करावं लागेल, काय वेळ कसा द्यावा लागेल, सांगा आमच्या प्रेक्षकांना. कारण काही नवीन आहेत, त्यांना खरंच जजमेंट नसते, सिनेमे कुठून तरी आणतात, फायनान्सर गोळा करतात, अशी लोक आहेत. तर प्रॉपर आर्ट डायरेक्टर हे फार मोठं स्किल आहे, की असं धातूरमधून नाही. त्यामुळे तुम्ही असं काय सांगाल एखाद्या नवीन दिग्दर्शकांना? नवीन दिग्दर्शक बघा, आता नवीन दिग्दर्शक हे चांगले आहेत, येतात, चांगले शिकून स्टडी करून येतात. पूर्वी जसा त्यांना वेळ मिळायचा 4था, 5वा, 6वा, 2रा, 3रा असे प्रमोशन घेत जायचं, तसं आता बेसिक कोर्स करून येतात डिरेक्टर्स. आणि बेसिक कोर्स मध्ये त्यांना काय गोष्टी करून घ्यायच्या असतात काय नाही, तर त्याच्यात एवढंच फक्त. आता एक 40-50 वर्षाचा काळ असेल आणि मला एखादी लायब्ररी बनवायची असेल, किंवा वकिलाचं कोर्ट रूम बनवायचं असेल, कोर्ट रूम वकिलाचं, त्या काळातला तर त्या काळातला फील येण्यासाठी आर्ट डिरेक्टरला प्रॉपर जेव्हा वेळ देईल तो डिरेक्टर, तेव्हा तो त्यावेळच्या फ्रेम्स, त्यावेळचं जग उभं करेल. त्यावेळचं काय पुस्तकाची बांधणी कशी होती, टेबलावर प्रॉपर्टी कशी असायची, फ्रेम कशा होत्या, त्या कलर होत्या की ब्लॅक अँड व्हाईट होत्या, त्याच्यावरती एन्व्हलप होती की आताची एन्व्हलप होती, पेन कुठल्या स्टाईलचे होते. तर ह्या सगळ्या गोष्टी डिटेलिंग स्टडी करण्यासाठी आम्हाला जेव्हा वेळ मिळतो चांगला, तेव्हा आम्ही एक एक वस्तू गोळा करतो. आता उदाहरणार्थ तुम्हाला एक दाखवतो, एक गोष्ट दाखवतो मी तुम्हाला. नाही बघा, ही सहसा मिळत नाही. आता ही जी पेटी आहे ना लाकडाची, त्याच्यामध्ये पूर्वीचे लोक ते एन्व्हलप, पेपर, पोस्ट कार्ड, ते अशा काही गोष्टी आम्हाला कलेक्शन कराव्या लागतात. हे तुमचं घड्याळ आहे 1903 सालचं आहे, ते बघूच आमच्या लोकांना. हे बघू काय बघा, हे आम्हाला काही गोष्टी कलेक्शन कराव्या लागतात. 1962-70 काळ जेव्हा
रमेश देव, सीमा, ब्लॅक अँड व्हाईट. अगदी अगदी तेव्हाच हे घड्याळ. अच्छा, तेव्हाचही घड्याळ. हा, तेव्हाच घड्याळ. तर आता सिनेमा बदलतोय वेगवेगळं. तर आता ज्या मी म्हणतो आताच्या नवीन येणाऱ्या आर्ट डायरेक्टर या, तुम्ही आता त्या कलेशी संबंधित आहात, तुम्ही कुणाचे तरी शिष्य होतात, तुम्ही कुणाला शिष्य बनवलं की आहे तुमचे कोण शिष्य आता? खूप चांगला प्रश्न विचारला, एकदम म्हणजे माझ्या आवडीचा प्रश्न आहे. इन्स्टिट्यूट मधून आपण चित्रकलेचं ज्ञान घेऊन 5-6 वर्षाचा कोर्स असतो, कमर्शियल आर्ट असतो, फाईन आर्ट असतो, बरोबर, बऱ्याचशा शाखा आहेत त्याच्यामध्ये. आणि ज्याला सिनेमामध्ये आर्ट डिरेक्शन करायचं आहे, नवीन येणाऱ्या कला दिग्दर्शक बनणाऱ्या व्यक्तीसाठी माझं असं म्हणणं आहे की त्याने आधी जाणकार जुन्या आर्ट डिरेक्टरकडे 2-3 वर्ष असिस्टंट मध्ये काढावी. प्रॅक्टिकल नॉलेज हे सेट वरतीच मिळतं. बरोबर. आणि हा, येस. तर त्याच्यातून त्याला जेव्हा तो आर्ट डिरेक्टर, जुना आर्ट डिरेक्टर, जेव्हा अनुभवी आर्ट डिरेक्टर जेव्हा सेट लावतो, तर ती सेट्स लावताना त्या फळ्या कुठून येतात, प्लायवूड मार्केटमध्ये कसं मिळतं, तो मिस्त्री 20x25चा सेट लावताना त्याला किती वेळ लागतो, किती मॅनपॉवर लागते, ह्याचा अनुभव घेत घेत तो असिस्टंट येतो. त्या काळामध्ये त्याला प्रॉपिंग कुठे मिळतात, सेटचं मटेरियल कुठे मिळतं, त्याचं बजेटिंग कसं काढलं जातं, ह्या गोष्टीचं ज्ञान होता 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 तो अनुभव घेतो. नुसतं कॉलेजमध्ये बाहेर पडलं आणि आर्ट डिरेक्टर असं होत नाही. आणि ते ज्ञान अनुभवाने शिकून मग तो आर्ट डिरेक्टर तयार होतो. तर नवीन येणाऱ्या लोकांना हेच सांगेन मी की तुम्ही पहिले असिस्टंट मध्ये जुन्या आर्ट डिरेक्टरकडे अनुभव घ्या आणि मग आर्ट डिरेक्टर बना. मी हे म्हणणार की 5-6 वर्ष असिस्टंट करा, ऍटलिस्ट 1-2 वर्ष. त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्या हाताखाली जे सेट लावलेले, तुमचं टॅलेंट किती आहे त्याच्यावर तुम्ही लवकर शिकाल. शिकणं गरजेचं आहे, अदरवाईज नाही होतं. तुमचे गुरु रमेश शिंदे एक प्रकार. हो. त्याच्यानंतर तुमचा शिष्य कोण आता? माझे तुम्हाला गुरु म्हणावं असे बरेच आहेत मार्केटमध्ये मुलं जे इंडिपेंडेंट झाले. इंडिपेंडेंट काय नाव अंदाजे? एक तर ती दीप्ती मोरे नावाची एक मुलगी आहे, त्याच्यानंतर सुमंत कांबळे नावाचा एक मुलगा आहे, त्याच्यानंतर एक म्हात्रे नावाचा एक मुलगा आहे. अशी बरीच मंडळी होती. ब्रँचेस तुमच्या सरकले. हो. 15-20 मुलं माझ्याकडून शिकून गेलेली. ते आजही नाव, पण नुसतेच आर्ट डिरेक्टर म्हणून नाही, काही कॅमेरामॅन, काही डायरेक्शन डिपार्टमेंट मध्ये एक प्रदीप जाधव नावाचा एक मुलगा आहे, तो आता यशराज नाही, मायथॉलॉजिकल फिल्म आता याची चालू. हा, कृष्णावरती. बरोबर, त्याच्यात. हा, तर अशा काही तो फिल्म करतोय. एक तुषार विभूते एक कॅमेरामॅन चांगला आहे, तो तुम्हाला भेटणारच आहे. त्याचा पण 28-30 वर्षाचा अनुभव आहे, खूप चांगला. पण मी जेव्हा अशोक गुंजाळकडे, रणजितकडे जेव्हा एक कारनामा पिक्चर मी आर्ट डिरेक्शन असिस्टंट करत होतो, त्यावेळी अशोक गुंजाळ नावाचा कॅमेरामॅन तिथे होता. तर त्याच्या अनुषंगानेच तो तुषार विभूते पण आता एक मोठा कॅमेरामॅन झाला. मार्ग असे मिळतात. आता तुम्ही हे सगळं झालं, पुढे ड्रीम प्रोजेक्ट काय ते तुमच्या डोक्यात? एक आर्ट डायरेक्टर तुम्हाला एक असं ठासू काहीतरी द्यायचं, असं काही ठरवलं बॅकअप माइंड? योग येईल नाही येईल तो नंतरचं भाग. पण हो, आता आर्ट डिरेक्टर म्हणून आपण कसं असतं, कलाकाराची भूक कधीच संपत नाही. त्यामुळे कलाकार या नात्याने किंवा आर्ट डिरेक्टर या नात्याने, आता तुमच्यासारखी अनुभवी जेव्हा पिरियडिकल सब्जेक्ट एखादा माझ्याकडे किंवा मांडतील, तो मला नक्कीच करायला आवडेल. आणि असा एक चित्रपट करणार आहोत. नितेश पवारांचा एक सिनेमा आहे 1942 चळवळीचा, जो तुम्हालाच करणार आहोत. तसा आम्ही नितेश पवारांच्या साक्षीने सांगतो तुम्हाला, मी अभ्यास करता म्हणून. त्याचा फार मोठा चले जाओ मुवमेंट आहे. गांधीजींनी तिकडे सांगितलं, इकडे या खेड्यापाड्यात म्हणजे महाड सारख्या भागामध्ये सुद्धा क्रांती झाली, फार कमी लोकांना माहिती आहे. आणि त्या क्रांतीचा उठाव कसा झाला, काय बऱ्याच गोष्टी मी नाही पुढे स्पोर्ट करत, पण अशा कार्यक्रमात तुमचा सहभाग लागणार. कारण तुम्ही 42चं काम केलं, ह्या 42ची चळवळीचा भाग आहे. महाडमध्ये प्रॉपर आपण जाऊन शूट करणार आहोत आणि ते ड्रीम प्रोजेक्ट आहे आमच्या नितेश पवारांचं. तर असं आहेच. पुढे तुमच्या डोक्यात अजून काय स्वतःचं असं म्हणजे असं काहीतरी करावं आहेच म्हणा. पण जेवढे आपले महान जसे शिवाजी महाराज आहेत, डॉक्टर आंबेडकर आहेत, सुभाषचंद्र बोस आहेत, सावरकर आहेत, असे जेवढे राष्ट्रपुरुष आहेत त्यांच्या बायोग्राफीवरती काम करायला आवडेल. हो, तर अशा काही गोष्टी आहेत, म्हणजे येतील.
आणि मी नाही स्वामी करू तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत, तुमच्या इच्छा पूर्ण होत. आमच्या बाबा टॉकीजच्या सर्व रसिकांच्या तुम्हाला शुभेच्छा आहेतच. तरी सुद्धा अजून काही सांगावं असं वाटतं आमच्या प्रेक्षकांना बाबा टॉकीजचं? बाबा टॉकीजच्या प्रेक्षकांना किंवा डायरेक्टर्स मंडळींना, टेक्निशियन टीमना, वेगवेगळे पडद्यामागचे हे खूप छान कार्य करताय तुम्ही. आणि टेक्निशियनला हायलाइट करणं, त्याच्याबद्दल माहिती गोळा करणं, त्यांचे अनुभव तुमच्या शिदोरीत बांधून तुम्ही जे सगळ्यांना वाटताय, सगळ्या म्हणजे प्रेक्षकांना, ऑडियन्सला, हा एक मोठा ठेवा आहे. मी माझं असं म्हणत नाही, मी बरेच तुमचे बाबा टॉकीचे बरेच व्हिडिओ पाहिले आणि मला प्रत्येक टेक्निशियनला तुम्ही त्याचे अनुभव, त्यांचे चांगले अनुभव, त्यांचे वाईट अनुभव हे शेअर जे करतात, त्यामुळे काय होईल, जी आताची येणारी नवीन पिढी किंवा आमच्यासारखी, जरी आम्ही ज्या गोष्टी आम्हाला माहित नाहीत की प्रोड्युसर्स किंवा आणखीन कोण त्याच्याशी संबंधित लोक, त्यांना कसं टॅकल करायचं आणि कसं ते आम्हाला दाद देतील या गोष्टीची पण माहिती मिळते. आणि आम्ही तर टेक्निशियन जीव ओतून काम करतो, पण काही निर्माता मंडळी असे आहेत की म्हणजे 80% तर चांगले मला चांगले मिळाले, पण 20% पैसे बुडवे पण निघाले. काही मी त्यांच्यात नावं घेणार नाही, गरज, पण जे पैसे बुडवे, जे काही लोक जे मिळाले होते, त्यांनी परत मला शोधून त्यांच्या प्रोजेक्टसाठी घेतलं की नाही भंडारे, तुम्ही त्या प्रोजेक्टसाठी योग्य आहात, असाही अनुभव आलेले आहेत मला. त्यामुळे बाबा टॉकीजच्या टेक्निशियनना माझ्या फार फार खूप खूप शुभेच्छा. आणि हे खूप चांगलं कार्य करताय तुम्ही, आणि असं सगळ्या टेक्निशियनना झाडून तुम्ही इंट्रोड्यूस कराल, त्यांचे चांगले वाईट अनुभव द्याल. हा एक अनमोल ठेवा आहे, तो सगळ्यांना पोचवा आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. नितेश पवार जे ऐकताय ना, हे खास तुमच्यासाठी आहे आणि चांगली कॉम्प्लिमेंट आहे. धन्यवाद देवदास भंडारकर. येस.